मेळघाटात आपली वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर रवींद्र आणि डॉक्टर स्मिता कोल्हे या दाम्पत्याला सामाजिक क्षेत्रातील कामाबद्दल पद्मश्री कुमार केतकर यांना पत्रकारितेतील कामाबद्दल तसेच अभिनयाने मराठीबरोबरच दक्ष नाट्य मन जिंकून घेणारे अभिनेते सयाजी शिंदे यांना सांस्कृतिक कार्याबद्दल कृतज्ञता पुरस्काराने गौरविण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख हे होते। वृक्षारोपण, नेत्रदान, वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विद्यार्थी दत्तक विद्यार्थी आदी कामे प्रतिष्ठानच्या वतीने केली जात आहे। मोर चिंचोरगाव दत्तक घेऊन गावाचा कायापालट प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे, असे प्रशांत गडाख यांनी प्रास्ताविकेमध्ये सांगितले। साध्या पद्धतीने विवाह करणाऱ्या दाम्पत्य यांचा त्याचबरोबर सोनई गावातील कौतुकी नदी सुशोभीकरण करण्यात ज्यांनी मेहनत घेतली अशा गावातील नागरिकांचा सन्मान यावेळी करण्यात आला। माणसं जोडायला शिका, आपापल्या गावचा विकास करण्याचा संकल्प तरुणांनी घ्यावा, संघर्ष, संवाद व कर्तव्य हे आपले मित्र बनवावेत, असे मत डॉक्टर रवींद्र कोल्हे यांनी सांगितले। यावेळी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले, आमदार शंकरराव गडाख, आमदार पांडुरंग अभंग, न्यायमूर्ती नावंदर 1008 बालब्रह्मचारी महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, अभिषेक कळमकर, शिवाजी गाडे, काशीनाथ नवले आदी उपस्थित होते। स्वतःचा वेळ वाया घालवू नका त्यांच्या बरोबर। तुम्ही फक्त तुमचा विचार करा। आपलं मत आहे, लोकशाहीचं मत आहे, ठाम विचारपूर्वक राजीनामा दिला। पण असे पैसे रिझर्व्ह बँकेकडची कॅश घेण्याचा प्रसंग का आला सरकारवर? कारण 2016च्या 8 नोव्हेंबरला ज्या वेळेला नोटबंदी जाहीर झाली त्यावेळेला त्यांना असं वाटलं 86% देशातल्या नोटा एका मिनिटामध्ये या रद्दी समान झाल्या। त्यांनी शब्द वापरला की कागदाच्या कपट्याप्रमाणे त्या नोटा, हा त्यांचा शब्द आहे। त्यांनी जाहीर भाषणात तो सांगितला। ते जाहीर भाषण करताना त्यांनी मंत्रिमंडळाला विश्वासात घेतलेलं नव्हतं। ते जाहीर भाषण ऐकताना तुम्हाला मला जेव्हा नोटबंदी झाल्याचं कळलं त्याच वेळेला त्यांच्या मंत्रिमंडळाला कळलं। त्यांनी मंत्रिमंडळाला बसवलं, एका रूममध्ये रूम लॉक केली होती आणि सांगितलं आता जे मी भाषण करणार आहे ते गुप्तता ठेवायची होती म्हणून मी तुम्हालाही बोललेलं नाही। त्यांनी ते जाहीर केलं। त्या नोटबंदीमध्ये 86% नोटा 500च्या आणि 1000च्या एकूण रक्कम ही पूर्णपणे कसपटासमान झाली, कागदाच्या कपट्याप्रमाणे झाली। फक्त 14% 100 रुपयाच्या, 50 रुपयाच्या, 10 आणि 20च्या नोटा बाजारात राहिल्या। त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं होतं की असं केल्यामुळे सगळा काळा पैसा जो आहे तो बाहेर येईल, म्हणजेच काळा पैसा प्रत्यक्षात कोणी द्यायला जाणार नाही, कारण तो काळा पैसा दाखवायला गेला तर तो एक्सपोज होईल, तो मनुष्य उघडकीला येईल। म्हणजेच प्रत्यक्षात बँकेकडे जमा होणारे जे पैसे असतील ते साधारणपणे 60-70% असतील, 86% नसतील। म्हणजेच उरलेला काळा पैसा आहे तो ऑटोमॅटिकली एक्सपोज होईल, उघडकीला येईल, म्हणजे बंद पडेल, म्हणजे काळा बाजार किंवा काळे पैसे आटोक्यात येतील। प्रत्यक्षात त्यांच्या असं लक्षात आलं की 86चे 86% पैसे रुपये सगळे परत आले बँकेत। ते त्यांनी 1.5 वर्ष नक्की किती पैसे परत आले हे सुद्धा आपल्याला सांगितलं नाही, कारण त्यांच्या लक्षात आलं आपला सगळाच अंदाज पूर्णपणे चुकला। इतकंच नव्हे, तो त्याच्याही पलीकडे चुकला, कारण भारताच्या आजूबाजूला निदान 2 देश असे आहेत किंवा 3 आहेत की जिथे भारताची करन्सी चालते, म्हणजे 500 रुपयाची, 1000 रुपयाची नोट नेपाळमध्ये चालते, भूतानमध्ये चालते आणि श्रीलंकेत सुद्धा चालते। त्या 3 देशांमध्ये ह्या नोटा आहेत, आजही आहेत आणि असंख्य सहकारी बँकांमध्ये आहेत। त्याही नोटा जाहीर झालेल्या नाहीत। सहकारी बँकांना त्या वापरता येत नाहीत आणि त्या एक्सचेंजही करता येत नाहीत। त्या नोटा वेगळ्या। 86% नोटांपैकी जवळजवळ 85 पॉईंट काही टक्के नोटा परत आल्यानंतर ह्या नोटा बाहेर आहेत। या नोटांमधनं जे त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला एक्स्ट्रा पैसे मिळतील रिझर्व्ह बँकेकडनं, ते मिळाले नाहीत। म्हणून रिझर्व्ह बँकेवरती दादागिरी करून आम्हाला ते पैसे पाहिजेत सांगण्याची पाळी ह्या सरकारवर आली। प्लॅनिंग कमिशन रद्द केलं, रिझर्व्ह बँक दिवाळखोरीत काढली। सीबीआयमध्ये काय अवस्था चालली आपण पाहतोय। सीबीआयच्या स्वतःच्याच नेमलेल्या, मोदींनी स्वतः ज्या माणसाला नेमलं होतं त्या माणसाला स्वतः मोदींनी काढून टाकलं। आणि नुसतं काढलं नाही तर रात्री 2 वाजता त्याच्याही वरचे जे अधिकारी आहेत, आपले सुरक्षा सल्लागार डोहल म्हणून, ते डोहल अधिकारी त्यांच्या अधिकाऱ्यांनी सीबीआयच्या ऑफिसवरती रात्री 2 वाजता गाडी घातल्या आणि त्यावेळेला वर्मांना हाकलून लावायची ऑर्डर काढली रात्री 2ला, तोपर्यंत काही अंदाज न देताना। आणि कारण का तर त्यांनीच दुसरे नेमलेले आस्थाना नावाचे अधिकारी जे होते त्या अधिकाऱ्यांचे जे काही धंदे चाललेले वर्मांनी शोधून काढले होते तेही मोदींनी नेमलेले होते। ते धंदे उघडकीला आले तर सरकार अडचणीत येईल किंवा निदान मोदी शहा अडचणीत येतील, म्हणून त्यांनी वर्माला हाकलण्यासाठी रात्री 2 वाजता इतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली, काहींना ट्रान्सफर केलं आणि सीबीआय बरखास्त करण्याची पाळी आणली। परवाच
सीबीआयचा आस्थाना अधिकारी आहेत त्यांनाही परत जायला लागलं आणि त्याच्यासाठी ज्युडिशियरीला हस्तक्षेप करायला लागला. ज्युडिशियरीने वर्मांना परत रिइन्स्टेट केलं. ते केव्हा? तर प्रथम ज्या ज्युडिशियरीने ह्या वर्मांना काढणं अयोग्य आहे असा निर्णय दिला कोर्टाचा, असं जजमेंट दिलं, त्याच्या विरोधात पंतप्रधानांच्या समितीने विरोधकांचा रोष पत्करून परत वर्मांना त्या पदावरती आणलं. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नष्ट केले, प्लॅनिंग कमिशन नष्ट केले, सीबीआय नष्ट केले. इथे जे शिक्षक किंवा प्राध्यापक असतील त्यांना कदाचित माहीत नसेल, पण आले वर्तमानपत्रात ते सुद्धा. कुमार केतकर बोलताना म्हणाले की सीबीआय, रिझर्व्ह बँक, नियोजन आयोगाची दिवाळखोरी देशासाठी धोकादायक आहेत. कर्तबगार व्यक्ती, कार्यक्षम संस्था व जागरूक लोक यांच्या संवादातून देश चालतो. सध्या सुरू असलेली अवस्था बिकट आहे. 2 कोटी तरुण सध्या बेरोजगार आहे. त्यांच्या हाताला काम देण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे, असे केतकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी न्यूनगंड सोडून दिला पाहिजे. शेतकरी जगला तर देश टिकेल. झाडावर प्रेम करायला शिका. आपल्या आयुष्यात झाडांना खूप महत्त्व आहे. राजकारणाला बळी न पडता तरुणांनी आपल्या जीवनात प्रगती करावी, असे मत अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता याचबरोबर जिल्ह्यातील, तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष देवडे यांनी केले. प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, नेवासा.